नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज ना एकादशी आहे. तर एकादशीच्या तुम्हाला माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. आणि रामकृष्ण हरी. आज एकादशी आहे. तर आज ना पंढरपूरला जायचं आहे. तर म्हणलं बघूया, पांडुरंगाचं बोलवून आलं तर नक्कीच जायचा प्रयत्न चालू आहे. आणि बघू आता व्हिडिओ गेली तर तुम्हाला नक्कीच येईल पांडुरंगाचा पंढरपूरमधला. तर बघू आता, देवाची इच्छा असते बरं का. देवाची इच्छा असली तरच आपण तिथं जाऊ शकतो, आणि देवाची इच्छा जर नसेल ना तर आपण नाही जाऊ शकत. ही माझं तर म्हणणं आहे. आणि काय झालं मग, परत ना आम्ही इकडे बाहेर गेलो वैरणीला, मकवन बागा ट्रॅक्टर घेऊन. तर तोडून झालतं आणि तोडून बसल्यावर थोडंसं विश्रांतीला मग थोडंसं शूट घेतलं. कसं कोण असं समोर असलं ना मग शूटच नाही घेऊ वाटत, असं होतं. मग कोण बघत नव्हतं तोपर्यंत. दीर असते तर बरोबर. तर ती बसली होती एका साईडला, तोपर्यंत म्हणलं चला. तर इकडं बघा झेंडू, केळीतनं झेंडू लावलाय. आणि पहिलं ना त्यांनी ककडी पण लावली होती. तर असं आंतरपीक जर काढलं ना तर मग आपल्याला कुठंतरी परवडतं, आणि आंतरपीक जर नाही काढलं तर मग आपल्याला खरंच केळीत तर परवडत नाही. कारण का माझा अनुभव आहे, आम्ही घरी केळी केलेली ना तर त्यात आम्ही पूर्ण लॉस गेलो आहे. आणि वैरण घेऊन घरी आलो ना, एवढं ऊन तर वाढलं आहे ना, तर खरंच खूपच त्रास होतो आहे उन्हानं. तर उन्हाची तर काळजी घ्यायला लागते. आणि माझा आजचा सांगण्याचा मुद्दा काय आहे माहिती आहे का, तर असं आपण का नाही कुठलाही व्यवसाय करू द्या, पण त्या व्यवसायात आपल्याला जर अपयश आलं, आपलं काय नुकसान झालं तर हार मानायची नाही. प्रयत्न करत राहायचं. काय झालं तर एक गाय घेतली आणि परत तिच्याबरोबर लगेच दुसरी गाय घेतली. दुसरी गाय घेतल्यावरती एवढी चांगली लागली. आणि त्यावेळेस गायींना रेट नव्हतं. 50,000 रुपयाला गाय मिळाली होती, 51,000ला. आणि ती गाय आणली, वेल्यानंतर पहिले येताला एवढं भारी दूध दिलं तिनं. आणि लय असे एकदम मस्त होती गाय, म्हणजेच भाला घालायचा नव्हता, काय नव्हता. आणि खरंच खूपच छान होती. आणि 8-9 लिटर दूध द्यायची. मग परत दुसऱ्या वेताला विली. आणि पहिल्यांदा बघा हिटवर येते गाय. एक महिना ते 1.5 महिन्यातच हिटवर यायची. पहिल्यांदा हिटवर आलती. आणि असंच मुक्त गोटा, त्यावेळेस अशी जाळी नव्हती, जाळी आता नवीन झाली. आणि काय झालं काय माहिती नाही रात्रीचं, तर गायचा ना पाय मोडला. आता गायनी मारलं म्हणलं तर 2च गाय होत्या. आणि मग 2 गाय त्या कधीच एकामेकीला मारलेल्या तर दिसलं नाही. पण काय झालं तीच काय माहिती नाही, पाय मोडला. तिला खूप 3 डॉक्टर आणले, खूप सारा प्रयत्न केला बरं का. पण गाय काय उभा राहे ना. 8-9 लिटर दूध देत होती एका टायमिंगला गाय. आणि 3 डॉक्टर आणले, जवळजवळ 10,000 रुपये खर्च केला. मग शेवटी मोठे डॉक्टर आणले आणि त्यांनी सांगितलं ह्या गायला ना काहीच पर्याय होणार नाही, ऑपरेशन केलं तर सक्सेस होणार, म्हणजे होणार की नाही ह्याची गॅरंटी नाही. तुम्हाला जर करायचं असेल ऑपरेशन तर करूया. ऑपरेशनला 15,000 रुपये खर्च. आणि उभा पण राहता येत नव्हतं तिला. असं पाळणा करून तिला उभा केलती, दावे बांधून, काट्या लावून. त्यावेळेस काय माझ्याकडं मोबाईल पण नव्हता बरं का. पण एवढं म्हणजे असं निराश झालती ना मी, तर खरंच पूर्णपणे खचली होती. एवढं वाईट वाटायचं की आपण एवढं 51,000ची गाय आणलेली, आपली गाय आज अशी होऊन बसली. जवळजवळ 15 दिवस तिला सांभाळली, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी ती गाय आपली गेली. गाय गेल्यानंतर मग आता काय करायचं, तर खचली नाही, अजिबात खचली नाही. परत जिद्दीनं उभा राहिली. अक्षरशः डोळ्यात पाणी यायचं, पण करणार काय. शेवटी आपल्याला ती खड्डा आलाय म्हणल्यावर भरून तर काढलाच पाहिजे आपला खड्डा. तर जिद्द बांधली, म्हणलं हारायचं नाही, काही झालं ना तरी हारायचं नाही आणि यशस्वी व्हायचंच. मग परत थोड्या दिवसानं पहिल्यांदाच म्हणजे ती गाय आणली ना, 2 गाय आणले की त्या व्यापाऱ्याची आणि आमची ओळख झाली. आणि त्यांना सांगितलं त्या व्यापाऱ्याला गायला असं असं झालं. तर व्यापारी म्हणजे आपल्यासाठी देव माणूसच बरं का, माझ्यासाठी तर आहे. तर त्यांनी सांगितलं असं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी आणखीन उधार गाय देतो आणि द्या असंच पैसे. तर
ठीक आहे. लगेच त्यांनी ना एक 8 दिवसाच्या आत मला गाय दिली. मग नंतर परत दुसरी गाय आली आपल्या गोट्यावर आणि मग तेव्हापासून ना श्री स्वामी समर्थ आईचा आशीर्वाद पाठीशी लागला आपल्या आणि यश आलं आणि एक 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 करता करता आज एवढ्या गायी झाल्या. तर खरंच खूप भारी वाटतंय. आणि आता ना आणखीन पण गायी वाढवायच्या आणि आता विचार काय चालू आहे, तर पहिलं शेड करून घ्यायचं. शेड झाल्यानंतर मग ना वैरण व्हायला आता त्रास होतोय आणि ट्रॅक्टरमध्ये जायचं म्हणल्यावर पण सगळ्यांची वैरण भरायची, 3-4 जण असतात मग त्यांची वैरण भरायची, भरपूर वेळ पण जातो आणि त्रास पण खूप होतोय त्या दिवशी. मग काहीच काम करू वाटत नाही वैरण वाहिल्यावर. एवढं एक डम्पिंग जर मकवान एका टायमिंगला व्हायचं 4 माणसांनी 3 माणसांनी म्हणलं तर मग सोपी गोष्ट नाही. तर माझं म्हणणं काय, एक जुनं आणि कमी बजेटमध्ये, आपल्याला काही जास्त मोठं किंवा असं नवीन घ्यायचं नाही, तर जुनं कमी बजेटमध्ये पिकअप घ्यायचं माझा विचार चालला. पिकअप म्हणजेच आपली बारकीच गाडी, जास्त मोठी पण नाही, असं माझं विचार चालू आहे. आणि आपलं मग कसं धारा झाल्या की गाडी घेतली, आपलं गेलं, वैरण तोडली पटपटपट, पिकअपमध्ये भरली, घेऊन आलं, टेन्शन नाही आपल्याला काय, असं माझं तर म्हणणं येतं आहे. आणि आणखीन पण गाय वाढवायचा विचार चालूच आहे. तर आता लगेच गाय आणणं नाही, तर ह्या गायचं पेमेंट फिटायला अजून सांगितलं ना तुम्हाला 60,000 बाकी आहे पेमेंट. आणि शेड मारायचे, कारण का तर शेड गायींना ऊन लागते भरपूर आणि शेड केलं ना मग गायींना पण त्रास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट मग थोडंसं आता आपलं दूध जवळजवळ 130पर्यंत जायला लागलं आहे. तर मिस्टरांचं म्हणणं काय आहे की 100 लिटरवर आल्यानंतर विचार करूया आणि घेऊया. आता जात आहे सध्या तर ठीक आहे, 30 लिटर कमी आल्यानंतर मग घेऊ. तोपर्यंत आपल्याला पण इकडं पेमेंट सेलला येतं आहे, परत शेड होऊन जाईल, नंतर ना मग पिकअप मिळालं तर घेऊया. तर कोणाची अशी असली ना सेकंडमध्ये, आपल्याला काही जास्त पैशाची नाही घ्यायची, एकदम लहान घ्यायची, आपल्याला वैरण व्हायची फक्त, बाकी काय नाही, वैरण आणि पेंड. दुधाचं तर काही टेन्शन नाही, दुधाची गाडी आपल्या दारात येते आणि दूध घेऊन जाते. त्याच्यासाठी आपल्याला गाडी पाहिजे, तर कोणाकडे अशी असेल ना तर मला खरंच नक्कीच सांगा, तुम्ही कमेंट करा. आणि मग संघर्ष तर करावाच लागतो बरं का, संघर्षाशिवाय यश येतच नाही, ही माझं तर म्हणणं आहे. आणि असं खचून नाही जायचं आणि लगेच सोडून नाही द्यायचं. मग कुठलाही व्यवसाय करा, कुठल्याही व्यवसायात संघर्ष आहे. कुठल्याही व्यवसाय करायला जावा तुम्ही, तिथं सहजासहजी आपल्या कष्टाला यश भेटतच नाही. खूप देव आपली परीक्षा घेतो आणि नंतर असं आपल्या पदरात फळ घालतो ना की मग तिथं परत कुणाचंही काही चालत नाही, असं असतं आपल्या देवाचं पण. तर माझा तर 100% पूर्ण विश्वास आहे बरं का देवावरती, कारण का माझ्या बाबतीत तसं झालं आहे म्हणून मी सांगते. तर माझ्या ताईंनो, दादांनो, तुम्ही जर गायींचा व्यवसाय नवीन चालू केला असेल, करत असाल, नक्कीच करा. आणि करत असाल तर खचून जाऊ नका. आणि आपल्याला अडचणी तर येतच असते, त्या अडचणीवर मात करायचं आणि पुढे पुढे जायचं बरं का. प्रत्येक व्यवसायात अडचण आहे, कुठं अडचण नाही असं नाही, कुठलाही व्यवसाय करा तुम्ही. तर कसं वाटतोय माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आणि माझं ही निवेदन कसं वाटतंय ती पण तुम्ही मला नक्कीच सांगा. तर सगळं काम आवरून झालं आहे, धारा झाल्या ते आपल्या, आणि धारा काढून आता दूध बाहेर काढलं की मग गाई अशा मोकळ्या सोडून द्यायच्या. तर ह्या गाईला ना उष्णता सहन होत नाही, एवढी अशी धापा देते, एवढी धापा देते की काही विचारूच नका, खूपच धापा देते. तर तिला ना आता STP आणून धुवायचं, 2 टायमिंगला गाय धुवायचं चालू आहे, प्रयत्न चालू आहे. तर टाकी आणली पाण्याची आणि STP पण पहिला आहे आपल्याकडं, पण त्याचा प्रॉब्लेम आहे, ती आता व्यवस्थित करून आणायचा. आणि पाईप नाही तर पाईप आणायचा आहे. आणि मग गायीना 2 टायमिंगला अशा धुतल्यानं स्वच्छ, गाय पण स्वच्छ राहतेली आणि उष्णता पण थोडीशी कमी होईल त्यांची, असं मला तर वाटतंय. तर चला, श्री स्वामी समर्थ.